नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची घोषणा. 25 एप्रिल 2026 रोजी धुळे येथे शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असून विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले जाणार आहे. कांदा, मका, गहू आदी पिकांना हमीभाव, पीक विमा, वीज बिल सवलत यांसारख्या मुद्द्यांवर प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी केले आहे. राम राम शेतकरी बंधूंनो, आपल्या मायबापांनो, आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी. येत्या 25 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब शिरपूर तालुक्यात विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. आपण साहेबांना विनंती करतो, जिल्हाधिकारी, पोलीस अध्यक्ष यांना आम्ही पत्रही दिले आहेत की आमच्या शिष्टमंडळाची भेट व्हावी. कारण की धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अनुदान, पीक विमा आणि जी शासनाने घोषणा केली होती कर्जमाफीची, त्याची आपण पूर्तता करावी. या मागणीसाठी शेतकरी संघटना आपल्यासोबत शिष्टमंडळ चर्चा करण्यास तयार आहे. शिरपूर तालुक्याचा जो विकास कामं आहेत त्याच धर्तीवर आमच्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी मायबापांना विकास कामं दिसायला पाहिजेत. आपण फक्त राजकीय नेत्यांचे विकास कामांचे येतात. शेतकरी मायबापांचे हाल पाहण्यासाठी आपण वेळ द्यावा आणि शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, मका यासाठी हमी केंद्र उघडे करावेत. ही आमची शेतकऱ्यांची संघटनेची मागणी आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला वेळ द्यावा ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. वंदे मातरम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.